श्रीकृष्ण इन्शुरन्स अँड म्युच्युअल फंड सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत मी घेऊन येत आहे. इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंडसाठी अवश्य कॉल करावा. धन्यवाद. हेल्थ इन्शुरन्स कंपन्या ह्या आपल्याला सगळ्या परिचित आहेतच. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय याच्या संबंधी आपल्याला थोडीफार कल्पनासुद्धा असेल. त्याचं महत्त्व मात्र कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती येते. जेव्हा आपण फिट असतो, तंदुरुस्त असतो, त्यावेळेस आपल्याला हेल्थ इन्शुरन्स मिळतो, तेव्हाच आपण तो घ्यायला पाहिजे. कारण आपण जर तंदुरुस्त नसू तर आपल्याला हेल्थ इन्शुरन्स मिळणार नाही हे आपल्याला वेळ आल्यानंतर लक्षात येतं. वेळीच हेल्थ इन्शुरन्स घेतल्यामुळे बरेचसे कवर वेळेच्या पूर्वीच होऊन जातात. जो वेटिंग पिरियड असतो तो संपून जातो आणि पॉलिसी फुल्ली फंक्शनल, पूर्ण ॲक्टिव्ह होऊन जाते. त्यामुळे जेव्हा आपल्याला हेल्थ इन्शुरन्स काढावा असं वाटेल त्यावेळेस माहिती घ्यावी आणि योग्य व्यक्तीच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स काढूनसुद्धा घ्यावा. कारण प्रत्येक गोष्ट आपण 100% समजून घेऊन ती करू हे कुणाला शक्य नाही. हेल्थ इन्शुरन्स जेव्हा काढला जातो तेव्हा त्याच्यामध्ये काय कव्हर होत नाही हे आपल्याला माहिती असणं जास्त महत्त्वाचं आहे. यामध्ये 5 अशा गोष्टी आहेत ज्या अजिबात कव्हर होत नाहीत. काय आहेत त्या 5 गोष्टी आपण बघूया. पहिलं, पॉलिसी काढल्यानंतर पहिले 30 दिवस फक्त ॲक्सिडेंटलच कव्हर होतं. ॲक्सिडेंटल काही झालं असेल ते कव्हर होतं. जर नॉर्मल आजारपण असेल ते त्याच्यामध्ये कव्हर होणार नाही. दुसरं आहे स्पेसिफाईड डिसीज. हर्निया, कॅटरॅक्ट, मूळव्याध, किडनी स्टोन, बखंदर, गर्भपिशवीचे आजार, सांधेरोपण असे काही आजार असतात ज्यांना स्पेसिफाईड डिसीज म्हटलं जातं. काही पॉलिसीजमध्ये हे 1 वर्षानंतर कव्हर होतात, काही पॉलिसीजमध्ये 2 वर्षाच्या नंतर कव्हर व्हायला लागतात. तिसरं आहे प्री एक्झिस्टिंग डिसीज. जर अगोदरच कुणाला एखादा आजार असेल आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होत असेल किंवा कुणाचा काही अपघात झालेला असेल, ऑपरेशन झालेलं असेल, BP, शुगर असा काही असेल, ॲलर्जी असेल, दमा असेल, या गोष्टी ज्या असतात ह्या प्री एक्झिस्टिंगमध्ये मोडल्या जातात. यांना काही पॉलिसीजमध्ये 1 वर्ष, काहींमध्ये 2 वर्ष, तर काहींमध्ये 3 वर्ष, तर काहींमध्ये 4 वर्षसुद्धा याला वेटिंग पिरियड असतो. वेटिंग पिरियड म्हणजे त्या कालावधीमध्ये त्याचा खर्च मिळत नाही. त्यानंतर चौथा प्रकार आहे की जर कुणाला जन्मजात काही आजार असेल अशा वेळेस त्या आजारासंबंधी खर्च मिळत नाही. जर तुम्हाला शंका आली म्हणून तुम्ही एखादी टेस्ट केली पण त्यामध्ये समोर काही निघालं नाही तर त्या गोष्टीचं रिपोर्टचं खर्चसुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये बरेचसे प्लॅन असतात, त्यांचे प्रीमियम कमी जास्त असतात कारण त्यामध्ये सुविधा कमी जास्त असतात. आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या अशा सुविधांचा विचार करून त्यांची निवड करून प्लॅन निवडावा आणि तो प्रीमियम आपण भरावा. कमी प्रीमियमच्या मागे लागून एखादा चुकीचा प्लॅन घेण्यामध्ये काहीच तथ्य नाही. जेव्हा आपण एखादा क्लेम करतो, क्लेम करताना आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. एक असतो नेटवर्क हॉस्पिटल, दुसरा असतो नॉन नेटवर्क हॉस्पिटल. आपल्या परिसरामध्ये जर नेटवर्क हॉस्पिटल असेल तर आपण नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस या सुविधेचा लाभ अवश्य घ्यावा. कारण यामध्ये जवळचे पैसे भरण्याची गरज पडत नाही. सगळी प्रोसेस कॅशलेसली हँडल होऊन जाते आणि जो एक डिस्पोजेबल आयटमचा किंवा नॉन मेडिकल गोष्टी असतात त्यांचा खर्च आपल्याला भरावा लागतो, तेवढाच भरावा लागतो. काही पॉलिसींमध्ये तो सुद्धा कव्हर केला जातो. दुसरा प्रकार आहे नॉन नेटवर्क हॉस्पिटल. हे नॉन नेटवर्क हॉस्पिटल निवडताना मात्र काही जणांची खूप मोठी घाई आणि त्यामुळे खूप मोठी चूक होते. कारण लोक सर्रास हॉस्पिटलचं नाव टाकून देतात आणि ॲक्च्युअली ते हॉस्पिटल नसतंच, ते असतं क्लिनिक. आता क्लिनिक आणि हॉस्पिटल यातला मुख्य फरक आपण समजून घेऊया. क्लिनिक म्हणजे ज्या ठिकाणी फक्त OPD बेसिसवर पेशंट बघितले जातात, त्यांना भरती करून घेतलं जात नाही. या लोकांना हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक नाही क्लिनिकला. ते फक्त त्यांच्या डिग्रीच्या भरवशावर क्लिनिक चालवू शकतात. पण जर एखाद्याला हॉस्पिटल टाकायचं असेल, लोकांना भरती करून घ्यायचं असेल, IPD करायचं असेल, थोडक्यात इन पेशंट बेनिफिट द्यायचं असेल तर त्यावेळेस त्यांचं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन असणं महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी 10,000पेक्षा कमी लोकसंख्या असते अशा ठिकाणी किमान 10 बेड असणे, त्याचं रजिस्ट्रेशन असणे हे बंधनकारक आहे.
आणि ज्या ठिकाणी 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या ठिकाणी 15 बेड हे अपेक्षित असतात किमान. हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये आवश्यक असतं. जर हॉस्पिटल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नसेल तर आपला क्लेम पास होत नाही. ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, कारण लोकांना क्लिनिक आणि हॉस्पिटल यामध्ये खूप गफलत होते आणि जेव्हा एखाद्या दवाखान्यामध्ये ते ॲडमिट होतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपण फसलो आहे, आपण हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे होतं, त्यांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घ्यायला विचारायला पाहिजे होतं, जे आपण विचारलं नाही, ज्यामुळे आपल्याला क्लेमला अडचण आलेली आहे. असो, क्लेम केव्हा करावा आणि कसा करावा? जेव्हा कॅशलेस असतं तर गेल्यानंतर आपल्याला ते अगोदरच विचारतात तुमचं हेल्थ इन्शुरन्स आहे का. त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं की हो माझा हेल्थ इन्शुरन्स आहे की तेव्हाच ते सगळी प्रोसेस करून घेतात, समोरून सगळ्या परमिशन घेतात, खर्चाची तरतूद लावून घेतात आणि समोरची ट्रीटमेंट सुरू करतात. पण जर हे कॅशलेस हॉस्पिटल नसेल अशा वेळेस आपल्याला नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जेव्हा क्लेम करायचा आहे 24 तासांच्या आतमध्ये आपण कंपनीला फोन करणे, काय ॲडमिट झालो आहे, कुठे ॲडमिट झालो आहे, कोण ॲडमिट झालं आहे, किती वाजता झालं आहे, ही माहिती द्यावी लागते. ही माहिती दिल्याच्यानंतर आपण आपली ट्रीटमेंट करून घ्यायची. पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर जी कागदपत्रांची यादी असते ती यादी त्यानुसार सगळे कागदपत्र जमा करायचे. सगळे कागदपत्र जमा केल्यानंतर आपण त्यांच्या झेरॉक्स आपल्याकडे ठेवायच्या, स्कॅन करून घ्यायच्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे कंपनीकडे सबमिट करायचे. आणि जर कंपनीला अपेक्षित असेल की आपण अपलोड करायचे तर ते आपण अपलोडसुद्धा करून द्यायचे. ही डॉक्युमेंट्सची सुपूर्तता झाल्याच्या नंतर विहित कालावधीमध्ये आपल्याला आपलं सेटलमेंट होणं अपेक्षित असतं. पण जर ते होत नसेल तर आपण कंपनीकडे, आपल्या ज्या एजंटकडे आपण पॉलिसी काढलेली त्या एजंटकडे चौकशी करणे सुरू ठेवावे, जेणेकरून आपल्या क्लेममध्ये आपल्याला जास्त डिले होणार नाही. सर्व प्रकारच्या इन्शुरन्ससाठी आणि म्युच्युअल फंडसाठी अवश्य कॉल करावा. चॅनलला सबस्क्राईब करावे. नवीन माहितीसाठी भेटत राहावे. धन्यवाद.